नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी पाहणार आहोत। आज आहे आपला दिवस 17 बेसिक टू ॲडव्हान्स स्पर्धा परीक्षा गणिताचा। आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकाची व्याख्या, दशांश अपूर्णांक म्हणजे काय, दशांश चिन्ह म्हणजे काय आणि दशांश अपूर्णांकाच्या काही आपण ट्रिक्स पाहिल्या आहेत। तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा आणि इथून पुढची सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। आज आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज पाहणार आहोत। तर पहा, दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना मांडणी करत असताना आपल्याला दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल अशी मांडणी करायची आहे। जसं की इथं 6.4 अधिक 3.13 अशा प्रकारे दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल अशी आपल्याला इथं मांडणी करायची आहे आणि बेरीज करायची आहे। इथं वरी कुठली संख्या नाही तर आपण इथं वाटलं तर शून्य घेऊ शकतो। मग 0 अधिक 3 3, 4 अधिक 1 5, 6 अधिक 3 6, 7 8 9 आणि दशांश चिन्ह किती संख्येनंतर आहे, 1 2 2 संख्येनंतर आहे तसं आपल्याला दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह द्यायचं आहे। तर उत्तर आलेलं आहे इथं आपलं 9.53। समजलं? पुढं गणित क्रमांक 2 पहा, मांडणी कशी करायची आहे मी तुम्हाला सांगितले आहे त्याच प्रकारे दशांश चिन्ह 975। आता इथं दशांश चिन्हाच्या इकडे दोनच संख्या आहेत तरी आपल्याला इथं दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घ्यायचं आहे आणि सेम अशीच मांडणी आपल्याला इथं करायची आहे। तर इथं पण तुम्ही 0 घ्यायचं असेल घेऊ शकता, इथं पण 0 घ्यायचं असेल घेऊ शकता आणि इथं आता आपल्याला बेरीज करायची आहे। 0 अधिक 2 2, 5 अधिक 8 8, 9 10 11 12 13 हातचा आला 1, 7 अधिक 1 8 अधिक 6 14, 14 ला 4 हातचा आला 1, 9 अधिक 1 10 अधिक 4 14, 14 ला 4 हातचा आला 1, 1 अधिक 9 10 आणि 4 14, 14 ला 4 हातचा आला 1, 8 अधिक 1 9 अधिक 5 14, 14 ला 4 हातचा आला 1, 6 अधिक 1 7 आणि इथं दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यायचं आहे। पहा, दशांश चिन्हाची बेरीज किंवा वजाबाकी करणं असं काही वेगळं करायचं नाही आपल्याला। आपण नेहमी जसं करतो बेरीज वजाबाकी तशीच करायची आहे, फक्त इथं दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यायचं आहे आणि मांडणी करत असताना लक्षात ठेवायचं आहे दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आपल्याला येऊ द्यायचं आहे। समजलं का? आता आपण वजाबाकीचं उदाहरण पाहूया। तर बघा, इथं वजाबाकीची सुद्धा इथं मांडणी केलेली आहे। 62.45 आहे आणि 9.68 आहे। इथं वजाबाकी करत असताना सुद्धा मी दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल अशी मांडणी केलेली आहे। बघा, इथं 9 दशांश चिन्हाच्या इकडं एकच संख्या आहे तर ती एक संख्या आपण इथं घेतलेली आहे आणि दुसरी संख्या आपण इथं 0 घेतली आहे आणि दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घेतलं आहे। आता वजाबाकी करत असताना आपल्याला दशांश चिन्ह आहे असं विसरून वजाबाकी करायची आहे, फक्त शेवटी जिथं दशांश चिन्ह आहे तिथं द्यायचं आहे। तर बघा, इथं 15 मधून आता इथं 5 आहे, 5 मधून 8 जातं का नाही, मग आपण काय करतो या 4 कडून हातचा इकडे घेतो। मग 4 कडून इकडे 1 हातचा घेतल्यानंतर इथं होतं 15, 15 मधून 8 गेले किती राहतात 8, 9 10 11 12 13 14 15 7 राहतं। बघा, वजाबाकी बेरीज असो गुणाकार असो भागाकार असो मी तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या पद्धतीमध्ये शिकवलेलं आहे। ते जर पाहिले नसतील व्हिडिओ तर नक्की पहा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ सोपा जाईल। तर बघा, या 4चा हातचा आपण इकडे घेतला होता 1 म्हणून मग इथं किती राहिलेलं आहे, आता इथं 3 राहिलं। मग आता 3 मधून 6 जातात का नाही, 6 ही संख्या मोठी आहे, मग या 2 कडून 1 उसना हातचा घ्यायचा, मग इथं किती होईल 13 होईल। पहा, इथं 4 राहिलं नाही कारण 4चा हातचा 1 इकडे गेलाय, मग इथं 3 राहिलं, मग इकडून 1 घेतल्यानंतर 13 होईल। आता 13 मधून 6 गेले किती राहतात 6, 7 8 9 10 11 12 13 7च राहिले। आता या 2चा हातचा आपण 4 ला दिलाय, मग आता इथं किती राहिलं 1च, मग या 6 कडून इकडे 1 उसनं घ्यायचं, म्हणजे इथं किती होईल 11, 11 मधून 9 गेले किती राहतात 2 राहतात। आता इथं 6 ने याला 2 ला 1 दिल्यामुळं इथं आपल्याला 5च राहिले आहेत, तर 5 मधून 0 गेले किती राहतात 5 आणि इथं दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आपल्याला द्यायचं आहे। तर बघा, इथं उत्तर काय आलं 52.77 इथं आपलं उत्तर आलं। आणखीन एक वजाबाकीचं आपण गणित पाहूया।
तर आता 5 मधून 6 जातं का नाही या 7 कडून 1 उसनं घ्यायचं. मग इथं 15 मधून 6 गेले किती राहतात? 6. 7 8 9 10 11 12 13 14 15 9 राहिले. मग या 7चा इकडे 1 हातचा गेला इथं 6च राहिले. 6 मधून 4 गेले 4. 5 6 2 राहिले. 8 मधून 9 जातात का नाही? मग या 9 कडून 1 उसनं घेतलं इथं 18 होतात. 18 मधून 9 गेले 9च राहतात. आता इथं 9चा इकडे 1 हातचा गेला. मग इथं किती राहिले? 8. 8 मधून 5 गेले 3 राहिले आणि 6 मधून 6 गेले 0. आणि इथं दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. तर 39.29 आपलं उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दशांश चिन्हाची म्हणजे दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करायची आहे. इथं लक्षात ठेवण्याच्या फक्त 2च गोष्टी आहेत की मांडणी करत असताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल हे तुम्ही काळजी घ्यायचं आहे. आणि दशांश चिन्हाखाली आपण उत्तरात सुद्धा जसंच तसं दशांश चिन्ह द्यायचं आहे. इकडं किती संख्या आहेत मेजायच्या आहेत तेवढ्या संख्या सोडून इथं आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. किंवा सरळ सरळ मांडणी तुम्ही जर केली तर त्या मांडणीखाली सरळ आपल्याला दशांश चिन्ह देऊन टाकायचं आहे. आणि बेरीज असो किंवा वजाबाकी आपण नॉर्मल जशी आपण असंख्येची बेरीज करतो वजाबाकी करतो तशीच करायची आहे. तर तुम्हाला हे गणित समजलं असेल आणि तुम्हाला काही अडचणी येत असतील तर आपल्या कमेंटमध्ये मला त्या अडचणी सांगा. मी त्या तुमच्या नक्की सोडवायचा प्रयत्न करेल. आणि इथून पुढची सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.